कर्क राशीच्या जातकांसाठी आठवडा जीवनातील नवीन दिशा दाखवणारा, भावनिक स्थैर्य वाढवणारा, कौटुंबिक सौहार्द प्रबळ करणारा आहे. या आठवड्यात चंद्राचा प्रभाव अत्यंत महत्त्वाचा असून तुमच्या निर्णयांमध्ये भावनांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. घर, गृहस्थी, नातेसंबंध, जबाबदाऱ्या, संपत्ती, करिअर आणि आरोग्य ह्या सर्वच क्षेत्रात या आठवड्यात तुमच्या ग्रहयोगाचा खास स्पर्श झालेला तुम्हाला दिसेल. कामाच्या क्षेत्रात तुमची प्रगती स्पष्टपणे जाणवेल. तुमच्यावर वरिष्ठांचा विश्वास वाढणार असून तुमची मेहनत योग्य रीतीने ह्या आठवड्यात उठून दिसेल. ऑफिसमधल्या कार्यशैलीत सातत्य ठेवलेत तर नवीन जबाबदारी, पदवृद्धी, पदोन्नती, आर्थिक लाभाचे संकेत ह्या आठवड्यात तयार होणार आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक वृद्धीचे दार उघडणारा आहे. विशेषतः पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर दोघांमधील संवाद मजबूत होतील. नवीन ग्राहक जोडण्यास चांगला कालावधी असून गुंतवणुकीतून फायदा होईल. पण कुठलाही निर्णय घेताना घाई करू नका. घरात सुसंवाद साधा. कुटुंबातील एखादी महत्त्वाची गोष्ट तुमच्या पुढाकारामुळे सोडवली जाईल. आईवडिलांची तब्येत सुधारेल. तुम्हाला त्यांच्या सहवासात मानसिक समाधान मिळेल. घरातील वातावरणात आनंद, चैतन्य आणि शांती वाढेल. एखादा धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमाची चर्चा या आठवड्यात होऊ शकते. प्रेमसंबंधात हा काळ अत्यंत भावनिक असून तुमच्या मनातील दडलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. जोडीदाराकडून समजूतदारपणा आणि साथ मिळेल. एकमेकांसोबत भविष्याची चर्चा करता येईल. काहींना नवा प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता असून विवाहितांसाठी हा काळ निकटच्या नात्यातील तणाव दूर करण्याचा असा ठरणार आहे. संवाद वाढवा, समजुतीत वाढ करा आणि छोट्या गोष्टीवरून राग अनावर होऊ देऊ नका. पैशांच्या बाबतीत हा आठवडा महत्त्वाचा असला तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अचानक आलेला खर्च तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो, तेव्हा त्याचे योग्य ते नियोजन करा. घरगुती कामासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी काही खर्च या आठवड्यात वाढू शकतो. आर्थिक नियोजन नीट केले तर पुढील काळात त्याचा मोठा लाभ मिळू शकतो. आरोग्यात भावनिक चढउतार, रक्तदाब, हृदयविकार, श्वसनाशी संबंधित समस्या किंवा छातीत जडपणा जाणवू शकतो. कर्क राशीच्या जातकांना पाण्याशी संबंधित त्रास लवकर होतो. त्यामुळे पाण्याची स्वच्छता, पाण्याची शुद्धता आवश्यक असून आहार आणि झोप यामध्ये सातत्य ठेवा. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा आणि श्वसनाचा सराव उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम असून आधी अडकलेल्या अभ्यासामध्ये प्रगती होईल. परीक्षांची तयारी करताना मन शांत राहील आणि एकाग्रता वाढेल. ज्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी कागदपत्रे पूर्ण करण्यास हाच योग्य काळ आहे. आगामी दिवसात तुम्हाला काही प्रेरणादायी संधी मिळतील ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक मजबूत होईल. नोकरीत बदलाचा विचार करत असेल त्यांना सध्या थोडा वेळ थांबणं आवश्यक आहे. नशिबाचा तुमच्यावर प्रभाव वाढणार असून योग्य वेळ अजून 2 आठवड्यानंतर मिळेल. यात्रा करण्याचा योग असून प्रवास आनंददायी होईल पण थकवा जाणवू शकतो, तेव्हा पुरेशी झोप घ्या. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. काहींना पाण्याजवळ जाण्याचा योग तयार होईल, जसे की समुद्र, नदी किंवा तलाव. आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ तुम्हाला मनशांती देणारा, देवभक्ती, पूजापाठ, मंत्रजप व धार्मिक ग्रंथ वाचनाची इच्छा वाढवणारा ठरेल. एकांतात बसून स्वतःचा संवाद साधण्याचा उत्तम काळ आहे. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला नवीन ऊर्जेची अनुभूती येईल. काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी देखील मिळेल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद लाभेल. तुम्हाला भावनिक परिपक्वता प्राप्त होईल ज्यामुळे तुम्ही पूर्वीच्या चुका ह्या आठवड्यात टाळू शकाल. संपत्तीशी संबंधित प्रलंबित गोष्टींमध्ये थोडी हालचाल होईल. जमीन जुमला, घर बांधकाम, मालमत्ता नोंदणी किंवा बँक संबंधित कामे या आठवड्यात प्रगतीपथावर राहतील. कौटुंबिक सहकार्य मिळाल्यामुळे तुम्हाला कामात आत्मविश्वास वाढणार असून मनातील अस्थिरता कमी होईल. काही लोकांसाठी आठवडा जुन्या आठवणींनी भरलेला असून तुम्ही भावनिक निर्णय घेण्याऐवजी वास्तववादी आणि परिपक्व पद्धतीनेच निर्णय घ्या आणि परिस्थिती हाताळा. ग्रहस्थिती तुम्हाला सूचित करते की आपल्या भावनिक ताकदीला योग्य मार्गदर्शन दिल्यास तुम्ही मोठे यश संपादन करू शकता. एकूणच या आठवड्यात कर्क राशीच्या जातकांसाठी संबंध, करिअर, घरगुती सुख, आर्थिक स्थैर्य, भावनिक संतुलन आणि आध्यात्मिक उन्नती या सर्व क्षेत्रात समाधानकारक आणि स्थिरता देणारे ठरतील. या आठवड्यात उत्तरार्धामध्ये कर्क राशीच्या जातकांसाठी प्रगल्भता, अंतर्मुखता, प्रगती घेऊन येणार असून चंद्राच्या प्रभावामुळे तुमच्या मनात काही विचार खोलवर उडण्याची शक्यता आहे. जुनी आठवण, नात्यांबद्दल नवी जाणीव, घराच्या प्रेमाबाबतची संवेदनशीलता वृद्धी होणार असून संवेदनशीलतेचा सकारात्मक वापर केल्यास तुमच्या जीवनात मोठे चांगले बदल घडू शकतात.
करिअरमध्ये काही अडथळे असतील, आठवड्याच्या शेवटी ते मात्र दूर होतील. वरिष्ठ अधिकारी तुम्हाला विशेष काम सोपवतील, ज्याचा तुम्हाला भावी काळात मोठा फायदा होऊ शकतो. तुमच्या शांत स्वभावामुळे आणि संयमी वृत्तीमुळे ऑफिसमधील तणाव कमी होईल. व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला नवे भागीदार, ग्राहक किंवा संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्या कामात बदल करू शकते. आर्थिक स्थितीत स्थैर्य येईल. खर्च जरी वाढले असले तरी योग्य कारणासाठी खर्च होत आहे, त्यामुळे गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या. या आठवड्यात कर्क राशीच्या जातकांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असून चंद्राचा प्रभाव असल्यामुळे भावनिक अस्थिरतेचा परिणाम थेट शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो. तणाव वाढल्यास पोटदुखी, रक्तदाब किंवा निद्रानाशाचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा. गरम व थंड पाण्यापासून सावध राहा. प्रेम आणि संबंध ह्या बाबतीत हा आठवडा अत्यंत शुभकारक असून तुमच्या कोमलतेमुळे जोडीदारावर सकारात्मक परिणाम होतील. दोघांमध्ये गोडी, जवळीक आणि प्रेम वाढणार असून गैरसमज दूर होतील. नवीन प्रेमसंभावना वाढणार असून विवाहितांसाठी मुलांच्या आनंदाची बातमी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवड्याचा उत्तरार्ध उत्तम असून अभ्यासात सातत्य ठेवा, कारण तुमच्याकडे असलेल्या सर्जनशीलतेचा योग्य वापर झाला तर तुम्ही चमकदार कामगिरी करू शकाल. प्रवासाचा योग आणि काही प्रवासापूर्वी तयारी नीट करा, जेणेकरून अडथळे येणार नाहीत. घरात शुभकार्याची चर्चा होईल आणि घरातील वडीलधाऱ्यांकडून मिळणारे मार्गदर्शन तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल. आठवड्याच्या शेवटी जीवनात एखादी नवीन सुरुवात होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला नवीन उमेद मिळेल. तुम्हाला स्वतःच्या क्षमतांवर विश्वास वाढून जीवनातील काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही शांततेने आणि योग्यतेने घ्याल. आठवड्याच्या शेवटी आध्यात्मिक उन्नती मार्ग खुला असणार असून एकूणच या आठवड्यात कर्क राशीच्या जातकांसाठी भावनिक संतुलन, व्यावसायिक प्रगती, नात्यातील जवळीक, आरोग्याची जाणीव आणि आर्थिक शिस्त आणि आध्यात्मिक उन्नती अशा सर्व क्षेत्रात सुंदर कामगिरी तुम्ही करणार आहात. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. शुभ रंग आहे पांढरा व मोती कलर. शुभ वार आहे सोमवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 16 व 20 डिसेंबर. व ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा, त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल आणि घरातील वातावरण सुधारण्यास मदत होईल.